आज मला सांगा 7-8 घर आज रस्त्यावर आलेले आहेत. आज मला सांगा ताई आमच्या लढत आहेत आणि मला सांगा ही आज सणासुदीचा दिवस आहे. आज संक्रांतीचा दिवस, महिलेचा चांगला दिवस असताना अशी घटना योग्य नाही. आणि काम करताना जेव्हा मला इथले सगळ्या नागरिकांनी मला निवेदन दिलं, त्यावेळेस मी कमिशनरला सांगलं होतं की हे जे पाया आहे ते मजबूत करा. तर ते आता हे ढासळल्याने मी तर परेशान झालो. कारण कंपाऊंड भिंत जी आहे व्यवस्थित बांधली नसल्यामुळं ही घटना घडलेली. जे आज या कंपनीचे जे आहे चौकशी करून महापालिकेला आयुक्ताला सुद्धा सांगलेलं आहे की याची चौकशी करा आणि तात्काळ या कंपनीला काम थांबवून लगेच कारवाई करा म्हणून सांगितलेलं आहे. आणि याचं पुनर्वसन जे पूर्ण जे साईडला जे घर आहेत याला पुनर्वसन केलं पाहिजे महापालिकेनं, तेव्हाच हे बांधकाम चालू केलं पाहिजे. भाऊ, शहरात एवढं खदानी प्रमाण काम, धोकादायकरित्या काम चालू आहे, महापालिकेचं लक्ष नाही. कोण जबाबदार आहे सगळ्या घटनेला? याला महापालिका आणि कंपनी जे आहे ते दोषी आहेत. जे कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते दोषी आहे. व्यवस्थित बांधकाम करताना व्यवस्थित बांधकाम केलं पाहिजे होतं. आता ते व्यवस्थित बांधकाम केलं नाही. इथले नागरिक आणि आहेत, तुम्ही पण विरोध करून सुद्धा काम सुरूच राहिलं, काय म्हणतात? विरोध केला म्हणजे त्यानं अगोदर व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे होतं. कारण आम्ही सांगून मी त्यानं काम केलं नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे 100% त्याच्यावर कारवाई होईल. आज महापालिकेला सुद्धा सांगितलेलं आहे की कमिशनर साहेबांना आता बोललो याची राहायची सोय करा आणि जे आहे पुनर्वसन या घराचे जे आहे बाजूचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि तात्काळ याला राहण्याची सोय, खाण्याची सोय याची व्यवस्था झाली पाहिजे असं सांगितलेलं आहे. घराचं जे नुकसान झालेलं आहे, अशोकराव उंबरेकर म्हणतात तसं इथून 30 फुटाचा रोड होता. आमच्या DPDCच्या काळात घेतलेला ठराव होता आणि ते 30 फूट सोडून बांधायला पाहिजे होतं त्यानं. म्हणजे घराच्या या मुख्य रस्त्यापासून ते मध्ये हमालपुऱ्यापर्यंत रोड होता, रोड पण यांनी गायब केलेला आहे. त्यानं गायब केलं, रस्ता ठेवला नाही असं दिसते मला. त्याची चौकशी होईल आणि तात्काळ लगेच आदेश दिलेले, चौकशी करून याची कारवाई करण्यात यावी आणि व्यवस्था याची नियोजन जे आमची ताई आता लढत आहे. सणासुदीचा संक्रांतीचा दिवस एवढा मोठा आहे आणि लढायचे दिवस आलेत, त्याच्यामुळे बरोबर असं बरोबर झालं नाही, व्यवस्थित झालं नाही. त्याच्यावर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात येईल.